आणि आय आय मीन आय लव्ह व्हॉट यू आर डुईंग. आणि म्हणजे अगदी स्काय डायव्हिंग करायचंय, आता स्कुबा आहे, मग एकीकडे डान्स, एकीकडे फिल्म. लाइक देर इज नो आस्पेक्ट ऑफ लाईफ मला असं वाटतं की विच यू हॅव नॉट टच्ड. या अजून कुकिंग तरी पण असं वाटतं कुठेतरी खूप काही काही काय गोष्टी राहिल्या. काय राहिलंय? मला वाटत नाही काही राहिलंय आणि काही राहणार आहे. नाही, आय कांट हिट हिमालयस बिकॉज मला आय डोंट नो. म्हणजे ट्रेकिंग मी करते पण मला थंडीचं थोडं आय एम नॉट शुअर. आम्ही बऱ्याचदा ट्रेकिंगला जातो हिमालयामध्ये. वी शुड गो. आपण माइल्ड सीझन असताना जायचं किंवा मे बी नेपाळवरनं हा वगैरे मला असं जायचं. कोणीतरी कम विथ आम्ही असेल. आम्ही जातो नेपाळवरनं ना, नक्की त्यांचे नक्की. ते लॉगट्स टाईप असतात. ओके. हा हा. तर त्या नाहीतर कसं होतं, आम्ही मागे करायचो ना, तर आपण एका ह्याला घेऊन जायचं, म्हणजे आपल्यावर गाईड वगैरे राईट. असतात. हा. आणि मग थोडं चढून गेलं की तिकडे ते टेंट वगैरे उभारायचा रात्रीचा थंडीत. पण आता आम्ही व्हॉट वी आर प्लॅनिंग इज आम्ही नेपाळला म्हणजे जायचं, लॉगहटमध्ये राहायचं, तिथे प्रॉपर असतं म्हणजे ओके. प्रॉपर. तिथून असं करत 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 जायचं. आय आय लव्ह टू. कारण ही एक गोष्ट आहे. सी वन मोर म्हणजे हे माझं वीक पॉईंट आहे. आय नेव्हर डिड सायकलिंग इन माय लाईफ. म्हणजे मला मी टू. खूप फोबिया होता आता सायकलिंग. केलंयस का? हा त्याच्यानंतर मला शिकायला आय टुक 21 डेज चॅलेंज. आम्ही ते 21 करतो. इट्स अ 21 डेज वन ऍक्टिव्हिटी चॅलेंज. हो. सो कंटिन्युअसली 21 डेज यू हॅव टू फिक्स की मी 10 किलोमीटर 20 किलोमीटर करीन सायकलिंग. आणि 21 डेज यू हॅव टू डू इट. सो एक वर्ष मी ते पण केलं. म्हटलं सायकलिंग आपल्याला म्हणजे सगळ्या माझ्या मैत्रिणी करायच्या. दे एव्हरी टाइम दे अरे काय तू एवढं सगळं करते आणि तुला सायकल नाही चालवता येत असं ते एक. शिकलीस तू? मग मी सायकलिंग केलं आणि 21 डेज चॅलेंज पण ते घेतलं. केलंस ते डायरेक्ट 21 डेज चॅलेंज घेऊन छोटं मोठं काय करतच नाहीस मग ते. नाही हिट करून नाव आय स्टार्टेड सायकलिंग ऑल्सो. तर वाव. सो जाऊया आपण. एकच हा नक्की नक्की नक्की. मे मला शक्य नाही होणार असं नाहीये. नाही नाही, it's just समथिंग. थंडीची हे आहे, म्हणजे असं थंडीचं एवढं काही नसतं खरं, म्हणजे असं इट्स ऑल नाईस देअर. आणि जसं तू म्हणालीस की खाली गेलं सी मध्ये की इट्स एकदम असं मेडिटेशन. हिमालयात गेलं ना की इट्स व्हेरी हंबलिंग. इतकं मोठं ते असतं ना. नाही मला ऍक्च्युली तेच एक्सपिरियन्स करायचं आहे की वी आर सो. म्हणजे आता आम्ही जेव्हा नायगरा फॉलला गेलेलो तर असं वाटत होतं की किती तुच्छ होत ना आपण नेचरच्या समोर. म्हणजे जेव्हा मी स्कुबा पण करते ना खाली गेल्यावर मला असं वाटतं की आपण किती आणि आपण केवढे क्षुल्लक आहोत. हा आणि आपण किती काय आपलं म्हणजे सी वॉट एव्हर फेम वॉट एव्हर वी अर्न ह्याचं काही किंमत नाहीये तिथे. काही नाहीये. म्हणजे वी आर आपण त्या समुद्राच्या मेहरबानीवर आहोत की बाबा शांत राहा आणि आम्हाला शांततेत बघून जाऊ दे. हे म्हणजे दिस इज वॉट वी प्रे एव्हरी टाइम वेन वी डाईव्ह की वी आर कमिंग जस्ट टू एक्सप्लोर. आम्हाला प्लीज एक्सेप्ट अस आणि डोंट आम्हाला असा काही अनुभव नको. कारण समुद्र आहे शेवटी तो. तर आणि तिथे गेल्यावर आपल्याला तसंच वाटतं. सेम थिंग हिमालय. अरे कोण आहोत आपण त्याच्या पुढे. आपण अगदी नगण्य आहोत आणि आपण स्वतःला किती मोठे समजत असतो. ते नेचरच्या जवळ गेलं, ते बघितलं की खूप हंबलिंग, खूप असं छान वाटतं. आणि टर्न्स आर थिंकिंग ऑल्सो. म्हणजे डेफिनेटली मग आपण नाही करू शकत काहीच खराब किंवा म्हणजे आता द वे वी डोंट थ्रो प्लॅस्टिक एनिवेअर ऑर वी आपण जे आता रिसायकल करतो आपल्या सोसायटीत पण बरेच लेवलवर होतं ते. इट्स अ व्हेरी गुड थिंग की आपण ते गोळा करून मग रिसायकलिंगला देतो वगैरे. सो हे अवेअरनेस मला खूप म्हणजे मला खूप बरं वाटतं की दोघं मुलांमध्ये पण ते पास ऑन झालंय. सो मुलं खूप जागरूक असतात. खूप खूप जागरूक असतात. प्लास्टिक्स नो हे चांगली गोष्ट आहे. म्हणजे आणि जितकं आपण त्यांना घेऊन जाऊ ना नेचरच्या जवळ तेवढं त्यांना पण कळतं की अरे हे किती सुंदर आहे. वी हॅव टू कन्झर्व इट दॅट वे. सो दॅट्स द थिंग. खूप छान. इतक्या गप्पा झाल्या. आय थिंक मला असं वाटतं की नाही मला असं वाटतं की असं आपल्या फार पूर्वीपासून ओळख आहे आणि इतकं छान मजा आली आणि इट वॉज सो नाईस नोईंग यू. नाईस मीटिंग. आणि खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि प्लीज रवीला सांग की वी रिअली मिस्ड हिम. ही डेफिनेटली कम. परत त्याची एक वेगळी साईड आहे. ती तुम्हाला वेगळी साईड ऐकायला मिळेल. त्याची वेगळी साईड. पण खूपच मजा आली. आणि मला आधी थोडी धाकधूक होती ना की मी कधी बघितलेलं नाही आणि मी मुद्दामून जास्त असं आय डोंट म्हणजे मला सगळं एक्सप्लोर त्या पॉडकास्टमध्येच करायचं असतं की. आणि एकदा असे रिलॅक्स झालो की कितीतरी काय काय गोष्टी लागतं ना असं. तर खूप छान. आणि
म्हणजे मला एवढी तुझी पर्सनॅलिटी आवडली आहे, इतकं सगळं तू करते की मी खूप इन्स्पायर झालेली आहे आणि मला खात्री आहे आपले दर्शक सुद्धा इन्स्पायर होतील की काहीही आपण करू शकतो. नाही काही करू शकतो आणि मला फक्त एवढंच म्हणायचंय म्हणजे नॉट ओन्ली प्लीज बायका आपल्या दर्शकांना विशेषतः महिलांना काहीतरी संदेश दे. नाही संदेश असा नाही द्यायचा सी एम नॉट टू स्मॉल टू गिव्ह संदेश बट आय टेल वन थिंग 1 तास काढा फक्त स्वतःसाठी 1 तास आणि 24 तासातला 1 तास इज नथिंग पण यू म्हणजे फिटनेस कुठे जिमला जायला पाहिजे वगैरे असं काही गरज फक्त चाला चांगलं म्युझिक ऐका म्युझिक विल गिव्ह मेंटल रिलॅक्सेशन वॉकिंग विल गिव्ह फिजिकल फिटनेस फक्त चाला पण 1 तास तो दिवसातला म्हणजे सगळे सोडून देतात नेग्लेक्ट करतात ह्याला आणि अजूनही करतात. एका दिवसात किंवा 40 नंतर मी करेल किंवा मी 45 झाल्यानंतर असं नाही आहे फिटनेस हॅज टू स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग मग त्याचे रिझल्ट दिसतात म्हणजे आता सगळे म्हणतात यंग दिसते अरे आय हॅव टेकन हार्ड वर्क फ्रॉम माय यंग एज सो आणि असं नाही आहे की आत्ता चांगलं दिसतंय किंवा फिट आहे म्हणून थांबलं आहे कुठे सो इट हॅज टू दॅट रुटीन हॅज टू गो ऑन गो ऑन. सो 1 तास आपण देऊ शकतो स्वतःसाठी का नाही ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.